नमस्कार. साने गुरुजी असे होते की असुरांच्या काळात सुरांचं वातावरण म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून पण ते खूप काही शिकून गेले. तुका म्हणे वावी प्राणासवे आठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मानाचे स्थान दिले गेले आहे. श्यामची आई साने गुरुजींची आत्मकथा आहे. या पुस्तकात गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भावना, भक्ती, कृतज्ञता मांडली आहे आणि ममतेचा महिमा गायला आहे. आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला चांगलीच माहीत होती. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटना या गुरुजींनी या कथेतून सांगितल्या आहे. गुरुजींनी निसर्गाचे खूप सुंदर वर्णन केले आहे. सकाळी सकाळी गुरुजी उठून झाडू टोपले घेऊन सगळा कचरा साफ करत ते निसर्गात रमून जात असे. साऱ्या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कलापथकांचे सारे श्रेय साने गुरुजींनाच. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. या मातृधर्माला त्यागाचे मोल देणारे असे हे गुरुजी महायात्रेला निघून गेले, परत येणे नाही. गुरुजींनी कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी उठवू सारे रान आणि पेटू सारे रान अशी लोकगीते, माता बहिणींसाठी सुखदुःखाची गाणी, त्यांचे सुख दुःख वेचून घेणारा आणि माणसाच्या अंतःकरणातील बंद दारे उघडी करायला लावणारी, त्यांची दुःखे जाणून घेणारी असा महामानव बघता बघता काळ्या कुट्ट अंधारात नाहीसा झाला. अशा या साने गुरुजींना विनम्र अभिवादन. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा ज्याच्या त्याच्या आईबापावर अवलंबून असतो. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया हा लहानपणीच भरला गेला असतो. आईच्या पोटात गर्भरूपाणा जीव आला आणि आईवडीलच सगळं शिकवतात असं नाही. या सृष्टीमध्ये सारं काही सजीव निर्जीव आपल्याला शिकवत असतात. परंतु ह्या सृष्टीतून आपण काय घ्यावं आणि काय नाही हे आपल्याला आपले आईबापच शिकवतात. या आजूबाजूच्या सृष्टीतून आपण काय शिकावे हे आपल्याला आईबापच शिकवतात आणि त्यातील अधिकाधिक वाटा म्हणजे आई. कारण आईच्या पोटातच मुळीच जीव राहिलेला, आईच्या नाळेशी एकरूप झालेला आणि लहानपणीचा सर्व वेळ आईजवळ गेलेला असतो. म्हणून ही गुरुजींनी आईची उपमा खूप सुंदर रूपात केली आहे. म्हणून खरी शिक्षणदात्री आईच असते. आई ही आपल्याला देहही देते आणि मनही देते. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली होती. श्याम दररोज आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी तर 4 अश्रूंनी आईचे तर्पणसुद्धा करीत असे. असेच एकदा आश्रमातील मित्र श्यामला खूप वेळा विचारत असत, पण श्याम काही सांगत नसे. आश्रमातील इतर सवंगडी आपल्या नानाविध प्रकारच्या सुखदुःखांच्या गोष्टी ते परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या कथा ते एकमेकाला सांगत असत. त्यावेळी श्यामचे डोळे भरून येई. श्यामचे मित्र श्यामला म्हणतात, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण तुझे कार्य तू काहीच सांगत नाही. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणतो, माझ्या स्मृतिकथा खूप शोकदायक आहेत. कारण गत आयुष्याबरोबर चांगल्या वाईट गोष्टीही आठवतात आणि पुण्याबरोबर पापही आठवते. मला या दुर्गुणावर मी एक एक खड्डा खणून त्यांना गाडून टाकत असतो. कारण हे पिशाच्च माझ्या मनगोटीवर येऊन बसू नये म्हणून ही माझी धडपड आहे. श्यामचे मित्र श्यामला म्हणतात, परंतु तुझ्या चांगल्याच गोष्टी आम्हाला सांग. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्यावर चांगलेच होत जाते. या जगात जपावे तेवढे थोडेच. मोहक मोह आहे आणि कोसळावयास कडे आहे. शक्यतो तोपर्यंत जपावे, यत्न करावे, प्रामाणिक राहावे. आपलं मन लहानपणी खूप संस्कारक्षम असतं. मातीसारखं, मेणासारखं द्यावा तो आकार त्याला मिळतो. वसिष्ठ ऋषी वरुण देवाला म्हणतात, वरुण देवा, माझ्या हातून काही वाईट घडले असतील त्याबद्दल माझ्या वडील मंडळींना जबाबदार धर. कारण कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्येष्ठाने ही सगळी जोखीम बाळगून वागलं पाहिजे. श्यामला आपल्या भाग्यानं थोर माता मिळाली होती. श्याम दररोज आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. श्यामचे मित्र श्यामला म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये ही कोमलता, सरलता, गोड हसणं, गोड बोलणं हे कोठून आलंय ते आम्हाला सांग. सेवावृत्ती, निरंकारिता
आणि कुठलंही काम करण्याची लाज न वाटण्याची वृत्ती ही कोठून आली ते आम्हाला सांग. तू आजाऱ्याची सुश्रुमा करतो, त्याच्याजवळ 4 दिवस राहून त्याच्याजवळ 4 शब्द बोलून त्याचा आजार दूर करतो. हे आम्हाला का बरं रे जमत नाही? म्हणून तुला सांगतो, तुझ्या जीवनातील कथा आम्हाला सांग. श्याम, तुझ्या जीवनामध्ये हा अत्तर, हा सुगंध कोणी ओतला आहे? अशीच एक वऱ्हाडातील दंतकथा आहे. श्यामचे मित्र श्यामला एक दंतकथा सांगतात. अरे, वऱ्हाड एक गाव आहे. त्या वऱ्हाड गावामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्या श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घराचे काम चालू होते. तिथून एक नेपाळी मनुष्य कस्तुरी विकणारा चाललेला होता. त्यावेळेस श्रीमंत माणूस त्याला म्हणतो, तुम्ही इकडे कुठे चालले? त्यावेळेस तो कस्तुरी विक्या म्हणतो, मी पुण्यामध्ये ही कस्तुरी विकायची, कशी खपवायची ते पाहत आहे. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरविक्याला भाव विचारला. त्यावेळेस तो कस्तुरविक्या तिरस्काराने म्हणतो, तुम्ही दक्षिणेकडील लोक, गरीब लोक आहेत, तुम्ही काय घेणार कस्तुरी? तुझी सारी कस्तुरी या मातीच्या गाऱ्यामध्ये मिसळून बांधकामासाठी लावले जाईल. दक्षिणेकडील लोक कस्तुरीच्या भिंती बांधतात असे उत्तरेकडे जाऊन सांग. अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने सर्व कस्तुरी खरेदी केली आणि त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो. श्याम, तुझ्या जीवनातल्या भिंती बांधल्या जात होत्या त्यावेळेस कुणी रे तुझ्या जीवनामध्ये कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला वास ना गंध, तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुठून आला? श्यामच्याने आता राहावे ना. श्याम गंभीरपणे म्हणाला, ते माझ्या आईचे देणे आहे. मित्रांनो, माझ्यात जे चांगलं आहे ना ते माझ्या आईचं आहे. आईच माझी गुरु, आईच माझी कल्पतरू, आईच माझी सर्व काही आहे. अत्यंत कष्ट होत असतानाही, तोंडातून ब्र हा शब्द न काढताही ती उत्कृष्ट प्रकारे आपले कष्ट करत असायची. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही सत्व न गमावता प्रवृत्ती कशी असावी हे तिनेच मला शिकवले. माझ्या जीवनात माझ्या आईने अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मज तरंगी करुणी निवास, सुवास देई मज जीवनास, तीच वास देणारी, तीच रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही, सारं काही तिचंच आहे. आणि आई आई म्हणता म्हणता श्यामचे डोळे भरून आले. श्यामला गहीवरून आले. त्यांच्या अश्रूंच्या धारा घळघळा वाहू लागल्या. भावनांनी ओठ थरथर कापू लागले. थोड्या वेळाने सगळे शांत झाले. त्यावर श्याम म्हणाला, माझे जे काही सांगण्यासारखे नाही, पण माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. माझ्या आईचे गुणगान करून माझे ओठ पवित्र करेल. आईच्या आठवतील त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल, तिच्या स्मृती आळवेल. रोज रात्री मी एक एक प्रसंग तुम्हाला सांगेल. त्यावर श्यामचे मित्र श्यामला म्हणतात. श्यामचा मित्र राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2 डोळे. गोविंदा म्हणाला, आता रोजच सुधारच प्यायला मिळणार आणि पवित्र गंगेत बुडायला मिळणार. साने गुरुजींनी श्यामच्या आई यावर एक पुस्तक लिहिले. या पुस्तकातील ही एक कथा आहे. हे पुस्तक असं भाष्य करते की एक मुलगा आणि त्याची आई दोघांच्या या अतूट नात्यावर मोठी स्वप्ने पाहत आपल्या आईच्या सुखासाठी झटणारा श्याम आणि त्याला वाढवत त्याला संस्कारी करणारी त्याची आई, हे त्यांचा गोड नात्याचा अनुभव घ्यायलाच हवा. आई हा शब्द असा आहे की डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. ती तुमची असो किंवा माझी असो, ती प्रेमळच असते. श्यामचे बालपण गरीब घरात पण संस्कारमय असते. श्यामची परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फार शिकलेले नसतात म्हणून योग्य तो रोजगार त्यांना मिळत नसे. अशा परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते. ती कष्टाळू, संयमी आणि त्यागशील स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दुःख त्रास सहन करून आपल्या मुलांना संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ ममतेची गोष्ट नाही तर नैतिकता, सरळता आणि कर्तव्य पालनेचे उदाहरण आहे. ती श्यामला इतरांची मदत करण्यास प्रेरित करते आणि देवावर श्रद्धा, विश्वास आणि त्यागाचे शिक्षण देते. श्यामला प्रत्येक निर्णयामध्ये योग्य ते मार्गदर्शन करते आणि सदाचरणाचे धडे शिकवते. आश्रमातील आपल्या मित्रांच्या खातीर श्यामने आपल्या आईचे आठवतील तेवढे प्रसंग व्यक्त केले. हा त्यातीलच भावनिक, अत्यंत दुःखमय प्रसंग आहे. श्यामने सांगायला सुरुवात केली. श्याम आश्रमात असताना त्याची आई आजारी पडते आणि
तिचे निधन होते. हाच प्रसंग श्याम त्याच्या मित्रांना सांगतो. आईची शेवटची आठवण म्हणजे त्याच्या जीवनातील ठळक तारे. त्या ठळक ताऱ्यांपैकी एक तारा म्हणजे त्याची आई. आई म्हणजे तो आईला देवापेक्षाही मोठे स्थान देतो. माझ्या आईवर बाई माणसांचे प्रेम तर होतेच, पण पशुपक्ष्यांचेही अत्यंत प्रेम होते. अशीच माझ्या आईची एक मांजर होती. त्या मांजरीचे नाव मथी होते. मथी आईची फार आवडती. आई जिथे जिथे जाई तिथे तिथे ती मांजर जायची. आईच्या अवतीभोवतीच ती असायची. आईने खायला दिले तरच ती खायची. इतर कुणी खायला अन्न दिले तर ती खात नसे. एवढा तिचा माझ्या आईवर जीव होता, एवढे प्रेम होते. आई कुठेही गेली तरी ती सोबतच असायची. आईचा एवढा तिला लळा होता. ती आईवर खूप माया करायची. आईही तिच्यावर खूप माया करायची. माझी आई आजारी पडल्यानंतर जेवण कमी झाले. ते जेवण कमी झालेले बघून ती मथी मांजरही जेवण पोटभर करत नसे. ज्या दिवशी माझी आई गेली त्या दिवशी मांजर खूप ओरडत होती. जणू काही तिच्या प्रेमाचा ठेवाच कुणी नेलाय. त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्याला स्पर्शही केला नाही. आई ज्या खोलीत गेली त्या खोलीत त्या मृत आत्म्याला दूध पाणी ठेवले जात असे, पण ती मांजर त्या दुधा पाण्याला सुद्धा शिवली नाही. आई गेली त्याच ठिकाणी ती बसून राहायची. जणू काही ती आईला हाका मारत असायची आणि तिने दुसऱ्यांबरोबर मौन व्रत पाळले असे दिसायचे. असे करता करता ज्या ठिकाणी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी या मथी माऊने सुद्धाही प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आईच्या पाठोपाठ गेली. जणू काही तिला आईच्या जगण्याशिवाय जीवन विषम वाटू लागले. आमच्या प्रेमापेक्षा आमच्या मांजरीचे प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आम्हाला आमच्या प्रेमाची लाज वाटली. आईला आठवत श्याम म्हणतो, आई तुझ्यावर आमचं खूप प्रेम आहे, ही कुठल्या तोंडाने सांगू. आईची आठवण काढून श्याम मनात म्हणतो, माझं आई तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी कोणत्या तोंडाने सांगू. मांजराच्या प्रेमाला माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी होती माझी आई. जगाच्या बाजारात अशी आई भाग्यानं मिळते. माझ्या जे चांगलं आहे, पवित्र आहे, ते सगळं माझ्या आईचंच आहे. माझी आई गेली, परंतु या भारत मातेसाठी, या भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने आपल्या छातीत खंजीर खोपसून घेतला आणि मुलाला चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढायला जात नाहीस, तू माझ्या मोहात सापडलाय. तुझ्या मार्गातला मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असे वाटले असेल की हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल, तो माझीच पूजा करत बसेल. असे तिला वाटलं असेल. तो बंधू भगिनींची सेवा करायला जाणार नाही. स्वातंत्र्य युद्धात तो मोहाना पडणार नाही, म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ दे, अशी एकच नव्हे तर अनेक माता माझ्या श्यामला मिळू दे. या आईची थोरवी कुठपर्यंत उरो, मी समर्थ आहे. हे प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यता, सोशिकता, ती माधुरता माझ्यात येवो. आमच्या मथीमाऊप्रमाणे आमचेही सोने हो. माझ्या आईचेही सोने झाले आणि तिच्या श्यामचेही सोने हो. गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वरभक्ती त्यांच्यात निर्माण केली. या संस्कारामुळे सूर्यचंद्रासारखी तेजस्वी फुले साने गुरुजींच्या रूपाने उमलली. साने गुरुजींचा श्याम आणि त्याची आई हे घराघरात आदर्श म्हणून मानले जाते. श्यामची आई म्हटलं की मनात भावनांचा कल्लोळ होतो. अशी प्रकारची पुस्तके मनाला, मनुष्याला ज्ञान समृद्ध बनवतात, अनुभव संपन्न बनवतात. मी अशा प्रकारची खूप पुस्तके वाचली, पण मला श्यामची आई हे पुस्तक खूप आवडते. हे पुस्तक म्हणजे मातृत्वाचा झरा आहे. हे पुस्तक सुंदर सरस असून साने गुरुजींनी आपल्या हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. नवे चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती साने गुरुजींच्या आईने त्यांच्या संस्कारातून दिली आहे. मातृप्रेमाचे मंगलमय स्तोत्र या गौरविण्यात आलेल्या या श्यामच्या आईला त्रिवार वंदन. अशा प्रकारे आश्रमातील मित्रांच्या खातीर श्यामने सर्वांना एक एक रात्रीची एक एक कथा सांगितली. त्यांच्या आईच्या स्मृती आळवल्या. त्यांच्या आई मुलाचे आणि भाऊबंधाचे प्रेम, पशुपक्षावरचे प्रेम त्यांनी आपल्याला किती छान प्रकारे सांगितले. आपण तेही जपूया आणि इतरांनाही आपण श्यामची आई पुस्तक वाचण्यात मदत करूया. आपले अनुभव त्यांना सांगूया.
व साने गुरुजींचं हे शेवटचं वाक्य बोलून आपण आपल्या आजची व्हिडिओ संपूया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद.